आमच्या अख्ख्या उभ्या आयुष्यात इतकं गोंडस बाळ आमच्या घरी कधीच नव्हतं आलं. पहिल्यांदाच आमच्या घरी एवढं मोठं फणस आलं होतं आणि एखाद्या लहान मुलासारखं दिदी त्याला हातावर घेऊन त्याच्याशी खेळत होते. त्याच्यामुळे सुरुवातीला या फणसाची तुलना एका लहान मुलासोबत केली. इकडे सकाळ सकाळ मॅडमची ऑफिसला जाण्याची तयारी चालू होती. मजदुरीच्या डब्याला नेण्यासाठी मॅडम आज इकडे सोयाबीनची भाजी बनवत होते. तेव्हा मला आठवलं आपल्या घरामध्ये एक पाहुणा येऊन बसलेला आहे आणि तो पार पिकून गेलेला आहे. सोबतच त्याची कापण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. त्याला कसं आणि कुठून कापायचं हे आमच्यापैकी कोणालाच माहित नव्हतं. मग आम्ही आमचं जास्तीचं डोकं न चालवता गपचूप ChatGPT वहिनीला विचारलं. तर वहिनी बोलल्या मला माहिती तुम्ही लोक खूप जास्त अळशी आहात, त्याच्यासाठी एक कॅरी बॅग कापून लादीवर हातरून घ्या. वहिनीने सांगितल्याप्रमाणे कॅरी बॅग हातरून घेतली. आयुष्यात पहिल्यांदाच एका जिवंत फणसाच्या पोटामध्ये चाकू मारून त्याचा जीव घेत होतो. त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी त्याचे आशीर्वाद घेतले. पुन्हा वहिनीने सांगितल्याप्रमाणे आपल्या दोन्ही हाताला आणि सुरीला देखील चांगल्या पद्धतीने तेल लावून घेतलं. फणसाची चिरफाड करायला मॅडम पण तितक्याच एक्साइटेड होता जितक्या की मी होतो. इकडे तू मे न करता दोघांनी मिळून एकमेकांच्या हाताला हात लावून पुढचे कार्य चालू ठेवले. फणस कापणं इतकं अवघड झालं आमच्या दोघांना पण कधी वाटलं नव्हतं. पण हार न मानता दोघांनी मिळून जोर लावला आणि फणसाचे 2 तुकडे गेले. पुढची कटिंग थोडीशी साईडला ठेवली आणि बाहेर दिसतील तेवढी फणसाची पिवळी फळे काढली आणि खायला घेतली. मित्रांनो खरं सांगायचं झालं तर फणस खायला इतकं यमी असतं हे आम्हाला आजच माहित झालं होतं. आपण कट केलेल्या एका छोट्याशा तुकड्यामध्ये इतके सारे फणस निघले होते आणि एवढं आम्ही पूर्ण 1 दिवस खाल्लं. राहिलेलं फणस दुसऱ्या दिवशी कापायला घेतलं तर ते 2 दिवस खात बसलो. बाकी तुम्ही लोकांनी कधी फणस खाल्लेला आहे का मला कमेंट मध्ये नक्की सांगा. यासाठी एवढंच, उद्या भेटूयात.